नमस्कार मंडळी, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण घरगुती साहित्यात झटपट इन्स्टंट असे गुलाबजामुन कसे बनवायचे हे पाहणार आहोत. गुलाबजामुन बनवताना अजिबात अडचण येणार नाही, अजिबात फसणार नाही. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही गुलाबजामुन बनवले तर अगदी मार्केट स्टाईल हे गुलाबजामुन तयार होतात. शिवाय आपण अजिबात इथे मावा वापरला नाही तरी माव्याची चव या गुलाबजामुनला येते. तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर मावा, खवा किंवा कोणतेही महागडे साहित्य न वापरता इन्स्टंट गुलाबजामुन बनवण्यासाठी प्रथम मिक्सिंग बाउलमध्ये सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. इथे मी अर्धी वाटी ताजी दुधावरची मलाई घेतली आहे. मलईपासून आपण हे गुलाबजामुन बनवणार आहोत. आता मलाई आपण एकाच दिशेने चमच्याने एकजीव करत करत फेटून घेऊया. अगदी स्मूथ टेक्स्चर मलईला आले पाहिजे. इतपत 2 ते 3 मिनिटे आपण ही मलाई अशा प्रकारे एकाच दिशेने एकजीव करून घेऊया. पाहू शकता अगदी स्मूथ टेक्स्चर मलईला आले आहे आणि परफेक्ट असे मिश्रण तयार झाले आहे. लगेचच ह्या स्टेजमध्ये आपण अनस्वीटन अर्धी वाटी मिल्क पावडर घालूया. इथे अर्धी वाटी मी अनस्वीटन जे व्हाईटनर, डेअरी व्हाईटनर मिळते तेच मी इथे घेतले आहे. आता पुन्हा आपण ही जी मिल्क पावडर त्यामध्ये एकजीव करून घेऊया. परफेक्ट मिश्रण तयार होते. पाहू शकता परफेक्ट असे आपण मलाई आणि दूध पावडरचे मिश्रण तयार करून घेतले आहे आणि अगदी परफेक्ट माव्यासारखे मिश्रण तयार झाले आहे. आता त्यात आपण पाववाटी बारीक रवा घेतला आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे आपण गव्हाचे पीठ घेतले आहे, जे ताजे आहे. अगदी गव्हाचे पीठ असते आपण चपातीला वापरतो तेच इथे पीठ घ्यायचे आहे. आता चमच्याने पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकाच दिशेने एकजीव करून घेऊया. इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. जाड रवा जर असेल तर मिक्सरमधून साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट मिश्रण तयार आपण करून घेतले आहे. आता चमचाभर त्यावरती तूप घालूया आणि पुन्हा मिश्रण एकसारखे करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट असा आपण गोळा तयार करून घेतला आहे. हा गोळा आपण व्यवस्थितपणे रेस्ट करण्यासाठी त्यावर झाकण ठेवूया, कारण आपण इथे बारीक रवा वापरला आहे. तो फुलण्यासाठी इथे अगदी मीडियम सॉफ्ट असे आपण मिश्रण तयार करून घेतले आहे. आता साधारणतः 10 मिनिटे आपण हे मिश्रण व्यवस्थितपणे झाकण ठेवून रेस्ट करून घेऊया, म्हणजे त्यातील रवा व्यवस्थितपणे फुलेल. तोवर आपण शुगर सिरप बनवून घेऊया. आता पॅन गरम करून घेतल्यावर 1 वाटी साखर घालूया, म्हणजेच पाव किलो प्रमाणात इथे मी साखर घेतली आहे. आता साखर बुडेल इतपत आपण त्यामध्ये पाणी घालूया. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे पाणी घालून घेतल्यावर लगेचच गॅसची फ्लेम मिडियम करून सतत ढवळून साखर तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन सतत ढवळून शुगर सिरप तयार करून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता परफेक्ट साखर पाण्यात विरघळली आहे. आता शुगर सिरप अशा प्रकारे तयार करून घेतल्यावर लगेचच आपण पाव चमचा स्वादासाठी इथे वेलची पूड मी वापरत आहे. आता वेलची पूड जर घालायची नसेल तर तुम्ही या अख्खी जी हिरवी वेलची असते त्यावरची थोडीशी साले काढून यामध्ये घालू शकता. आता वेलची पूड घातल्यावर पुन्हा व्यवस्थितपणे शुगर सिरप एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपण 3 ते 4 केशराच्या काड्या इथे वापरत आहोत. जर केशर नसेल तर स्किप करू शकता. आता शुगर सिरप तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा प्रकारे मिश्रण बोटावर घ्यायचे आहे. जर बोटाला चिकटत असेल तर परफेक्ट शुगर सिरप तयार झाला आहे हे समजावे. इथे आपण गुलाबजामुनसाठी एक शुगर सिरप तयार करून घेत आहोत. आता अशा प्रकारे आपण शुगर सिरप तयार करून घेतला आहे. पाहू शकता परफेक्ट असे मिश्रण आपण शुगर सिरपचे तयार करून घेतले आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि हा शुगर सिरप आपण थोडासा कोमट करून घेऊया. तोवर जे गुलाबजामुनसाठी जे मिश्रण तयार करून घेतले आहे ते व्यवस्थित फुलले आहे की नाही ते पाहूया. पाहू शकता साधारणतः 10 मिनिटांनंतर परफेक्ट असे गुलाबजामुनसाठीचे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे. आता लगेचच गुलाबजामुन बनवायला घेऊया. आता अशा प्रकारे मिश्रण एकसारखे तयार करून घेतल्यावर गुलाबजामुनच्या आतमधून व्यवस्थितपणे जाळी सुटावी आणि जो शुगर सिरप तयार करून घेतला आहे तो आतपर्यंत पोहोचावा यासाठी त्यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग पावडर, त्याचबरोबर चिमूटभर बेकिंग सोडा घालूया आणि सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होण्यासाठी इथे चमचाभर साधे जे पाणी असते रूम टेम्परेचर असलेले ते पाणी इथे आपण त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. पिठामध्ये
दोन्ही जिन्नस अगदी परफेक्ट असे एकजीव होईस्तोवर हलक्या हाताने मिश्रण तयार करून घेऊया. पाहू शकता गुलाबजामुनसाठीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. अशा प्रकारे गोळा तयार करून घेतल्यावर लगेचच आपण गुलाबजामुन बनवायला घेऊया. इथे मीडियम साईजचे मी गुलाबजामुन बनवत आहे. तुम्हाला जसे हवे आहेत तसे मोठे छोटे जसे तुम्हाला साईज हवी आहे त्याप्रमाणे गुलाबजामुन बनवून घेऊ शकता. आता पिठाचा अशा प्रकारे गोळा घेऊन अगदी तळहातावर परफेक्ट असा गोलाकार द्यायचा आहे. अजिबात स्क्रॅच गुलाबजामुनला पडले नाही पाहिजे. अगदी स्मूथ टेक्स्चर अशा प्रकारे वरती दिसली पाहिजे, म्हणजे स्मूथ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट असा आपण गुलाबजामुन तयार करून घेतला आहे. हलक्या हाताने मिश्रण तयार करून घ्यायचे आहे, म्हणजेच गोळे तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एक गोळा आपण तयार करून घेतला आहे. अशाच प्रकारे जे राहिलेले गोळे आहेत तेही व्यवस्थितपणे तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असे गुलाबजामुन आपण तयार करून घेतले आहेत. आता लगेचच आपण ते तळायला घेऊया. त्यासाठी गॅसवर आधीच मी एका कढईत तेल तापत ठेवले आहे. आता तेल तापले आहे की नाही ते चेक करण्यासाठी छोटा पिठाचा गोळा त्यामध्ये घालायचा आहे. लगेचच वर आला की समजावे तेल अगदी व्यवस्थित तापले आहे, म्हणजेच गरम झाले आहे. आता हलक्या हाताने गुलाबजामुन त्यामध्ये सोडूया. गुलाबजामुन तळताना तेल कोमट करून घ्यायचे आहे. अजिबात मीडियम गॅस करायचा नाही. कोमट तेल करून घेतल्यावर गॅस बंद करूनच अगदी एकसारखे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. एक बाजू थोडीशी सेट करून घेतल्यावर आणि थोडीशी भाजली गेल्यावर म्हणजेच तळली गेल्यावर अगदी फोकच्या साहाय्याने अशा प्रकारे त्यावर तेल घालायचे आहे आणि एक समान रंगावर गोल्डन कलर येईस्तोवर गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. गुलाबजामुन साधारणतः एक बॅच तळून घ्यायला साधारणतः 7 ते 8 मिनिटे लागतात, तरच ते आतपर्यंत व्यवस्थितपणे तळले जातात. अजिबात कच्चे राहत नाही. म्हणून गुलाबजामुन तळून घेताना गॅस मंद ठेवायचा आहे आणि एकसारखे ढवळून म्हणजे अगदी हलक्या हाताने फोकच्या साहाय्याने त्यावर अशा प्रकारे तेल घालून अगदी एक समान रंगावर तळून घ्यायचे आहेत. साधारणतः 8 मिनिटानंतर पाहू शकता गुलाबजामुन व्यवस्थित तळले गेले आहेत आणि एक समान रंगावर तळले गेले आहेत. अशा प्रकारे व्यवस्थितपणे गुलाबजामुन तळून घेतल्यावर लगेचच तेल निथळून थोडेसे कोमट करून घेतलेल्या शुगर सिरपमध्ये ते घालून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेले जे गुलाबजामुन आहे ते मी व्यवस्थितपणे तळून घेत आहे. पाहू शकता सर्व गुलाबजामुन मी एक समान रंगावर तळून घेतले आहेत. आता शुगर सिरपमध्ये आपण साधारणतः 2 तास हे गुलाबजामुन सोक करून घेऊया. 2 तासानंतर आपण त्यावर डेकोरेशन करणार आहोत. 2 तासानंतर गुलाबजामुन व्यवस्थितपणे शुगर सिरपमध्ये सोक करून घेतल्यावर आता वरून आपण काजू आणि पिस्त्याचे कापाने व्यवस्थितपणे डेकोरेशन करून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थितपणे डेकोरेशन करून घेतल्यावर हे जे भांडे आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि थंडगार असे आपण गुलाबजामुन नंतर सर्व करणार आहोत. अशा प्रकारे तयार झाले बघता क्षणी खावेसे वाटणारे घरगुती साहित्यात मावा खवा याचा वापर न करता झटपट तयार होणारे असे इन्स्टंट गुलाबजामुन. अशा प्रकारे इन्स्टंट गुलाबजामुन तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.